नमस्कार मित्रांनो. आपल्या आनंद मंत्र दी हॅपीनेस मुवमेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. उद्योजक सिरीजमधला हा तिसरा व्हिडिओ आहे. पहिल्यांदा आपण व्यवसायाची फिजिबिलिटी पाहिली आणि दुसऱ्यामध्ये आपण एका वेगळ्या फूड जॉईंटची संकल्पना पाहिली. तुम्ही जर पाहिली नसेल तर जरूर तो व्हिडिओ पहा, खूप महत्त्वाचा आहे. आणि आज मात्र आपण एका खूप वेगळ्या आणि प्रभावी अशा नवीन व्यवसायाची संकल्पना पाहणार आहोत. मित्रांनो, आज आपल्या देशात म्हणा, राज्यात म्हणा, शहरात म्हणा, आपल्या असे अनेक वृद्ध आईवडील आहेत जे एकटे राहतात, म्हणजे जे दोघंच राहतात आणि मुलांना काही कारणामुळे त्यांच्या बरोबर राहता येत नाही आणि त्यांची जशी काळजी घ्यायला पाहिजे किंवा त्यांना जसं अटेंड करायला पाहिजे तसं त्यांना करता येत नाही. कामाच्या व्यापामुळे ते एकतर बाहेर गावी राहतात किंवा परदेशात राहतात. रोजची काळजी घेणं त्यांना शक्य होत नाही. तर त्यांच्या इमोशनल आणि प्रॅक्टिकल अशा दोन्ही गरजा पूर्ण करण्यासाठी ही एक नवीन सेवा आहे जी मी आता तुमच्यापुढे सुचवणार आहे. त्यांना बाहेर राहावं लागतं किंवा आईवडिलांपासून लांब राहावं लागतं, पण त्यांची काळजी त्यांच्या डोक्यातनं जात नाही. कारण जरी आर्थिक काही अडचण नसली तरी त्यांना अटेंड करणं, आज जर त्यांचा अशी फोन झाला तर परत पुन्हा फोन होईपर्यंत सतत त्यांच्या डोक्यात ती काळजी असते. ते कितीही कामात व्यस्त असतील तरी त्यांच्या बॅक ऑफ द माइंड या आपल्याला त्यांना पाहता येत नाही या भावनेनं किंवा या गिल्टमुळे ते त्रस्त असतात. ते सतत टेन्शन त्यांच्या डोक्यावरती असतं आणि ते हेल्पलेस असतात, की कारण काम तर करायचं असतं, परदेशात तर जायचं असतं. आणि तुमच्या आजूबाजूला बघा, आपल्या इथे बघा, असे अनेक घरं आहेत किंवा तुमच्या माहितीत सुद्धा असे अनेक लोक असतील की ज्यांना हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही या पुढच्या याच्या स्लाईडमधली प्रेझेंटेशन बघा, त्याच्यामधली आकडेवारी बघा, किती प्रमाणामध्ये हा प्रश्न आहे आपल्या इथे आणि किती लोक असे राहतात, त्याच्यावरनं तुम्हाला थोडासा अंदाज येईल. A significant fraction of elderly, estimated 1 in 4 to 1 in 5, live without children at home, owing to migration or preference. Women aged 60 plus are particularly likely to be living alone. 4.2% elderly live alone. 14.1% live with spouse only. Risk of living alone was significantly higher among elderly with no surviving children, equally 16.1%, women, and those better off economically. पाहणार आहोत. ही कमर्शियल कॉन्सेप्ट आहे, याच्यामध्ये अर्थप्राप्ती पण होईल आणि तुम्ही त्यांची जी आईवडिलांची जबाबदारीचं जे काम आहे ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये कराल. म्हणजे हे नुसते समाजसेवा आणि पुण्यकर्मच नाही, कमर्शियल ॲक्टिव्हिटी पण आहे. आणि ही सेवा म्हणजे एल्डर डे केअर अँड सपोर्ट सिस्टीम, जी तुमच्या भागामध्ये तुम्हाला अगदी छोट्या स्केलवर सुद्धा सुरू करता येईल. आणि या सेवा आपण त्या जे आईवडील एकटे राहतात त्यांच्या मुलांना आपण हे सबस्क्रिप्शन पद्धतीने त्यांना आपण हे सेल करणार आहोत आणि त्यांनाच पिच करणार आहोत. ही सेवा म्हणजे मुलांच्या अनुपस्थितीत त्यांच्या आईवडिलांची संपूर्ण काळजी घेणारी एक विश्वासार्ह संस्था म्हणून आपण ही कंपनी एस्टॅब्लिश करायची आहे. आणि ही फक्त इमर्जन्सीसाठी नाही आहे, ही एक डे टू डे दैनंदिन सपोर्ट सिस्टीम आहे त्यांच्यासाठी. आतासुद्धा खूपशा NGOज आहेत किंवा काही सरकारी संस्था पण आहेत की जे या पद्धतीची काळजी घेतात, पण त्या कमर्शियल नाही आहेत आणि त्या प्रासंगिक आहेत. म्हणजे काही इमर्जन्सी असेल किंवा काही असेल, शिबिरं भरवतात किंवा काही तपासण्या करतात, पण संपूर्ण त्यांची अशी महिन्याची म्हणजे जबाबदारी घेणारी अशी नाही आहे. आता या सेवेमध्ये काय काय येईल ते आपण बघूयात. ह्याच्यामध्ये औषध आणि आरोग्य याबद्दल औषधाची आठवण करणं, दैनंदिन तपासणी, डॉक्टर कन्सल्टंट, हॉस्पिटलशी कोऑर्डिनेट करून देणं. आणि जर जेवणाची त्यांची सोय नसेल तर आपण जेवणाचं सुद्धा पॅकेज म्हणून याच्यामध्ये ॲड करू शकतो. आपण कुठल्या तरी हॉटेलबरोबर किंवा असं डबा पुरवणाऱ्याबरोबर टायअप करून चांगलं पौष्टिक जेवण आणि ब्रेकफास्ट त्यांना पुरवू शकतो. आपण रोज त्यांना फोन करून त्यांचे क्षेमकुशल विचारू शकतो, त्यांची मेंटल स्टेट ठीक आहे की नाही याची खात्री करू शकतो. आणि वेळोवेळी आपण संवाद सत्र, त्यांना एंटरटेनमेंट, वाचन वगैरे अशा पद्धतीची मदत करू शकतो. योगा आपण त्यांना देऊ शकतो किंवा आपण एखादा योगाचं ट्रेनिंग किंवा योगाच्या संदर्भात आपण सेवा देऊ शकतो. दर महिन्यातनं एकदा डॉक्टरची भेट आपण त्यांना करू शकतो. त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर, शुगर, कोलेस्ट्रॉल वगैरे अशा काही तपासण्या असतील गरजेच्या तर त्या होऊ शकतात. आणि आपण 24/7 हेल्पलाईन ठेवू शकतो की जर काही गरज पडली तर त्यांनी कंपनीमध्ये फोन केला तर तातडीने आपला माणूस तिथे जाईल. जर जरूरत पडली तर ॲम्ब्युलन्स किंवा हॉस्पिटलची पण बुकिंग आणि व्यवस्था करता येईल. आणि
यासाठी आपण अशा सेवाभावी असलेल्या खूप तरुणी आहेत त्यांना आपण हायर करू शकतो, की ज्यांना जॉब सॅटिस्फॅक्शन पण मिळेल आणि त्यांना रोजगारसुद्धा प्राप्त होईल. मी एक माझ्या पद्धतीने इथे प्राइसिंगचं पॅटर्न दिलेला आहे. हा ॲक्च्युली मी उदाहरण म्हणून दिलेला आहे. तुम्ही तुमचं वर्किंग करून खर्च आणि प्रॉफिट असं ॲड करून तुम्ही प्राइसिंग काढायचं आहे. तर हे याच्यामध्ये बघा तुम्ही पॅकेजेस आपल्याला वेगवेगळे ठेवता येतील. एक बेसिक प्लॅन ठेवता येईल ज्याच्यामध्ये फोन कॉल आणि आठवड्यातून एक भेट असेल. त्याच्यात ॲड मग औषध, जेवण, वॉक वगैरे असं ॲड करून ते थोडं वाढवून देता येईल. डॉक्टरची भेट किंवा इमर्जन्सी सेवा असं पॅकेज ॲड करता येईल. आणि जर कुठल्या कपलमध्ये एखादा आई किंवा वडील असं कोणी बेड रिडन असेल तर त्यांच्यासाठी नर्सिंगची सेवा किंवा अशी काही वेगळी विशिष्ट सेवा असेल तर ती सल्ल्यानुसार देत तुम्ही प्राइसिंग याप्रमाणे मॅनेज करू शकता. म्हणजे अगदी बेसिक पॅकेजमध्ये फक्त फोन आणि हे आहे ते सगळ्यात कमी सगळ्यात स्वस्त असेल आणि जसजसे पॅकेजेस वाढत जातील, ॲडिशनल गोष्टी घेतल्या जातील तसं ते वाढत जाईल. व्यवसाय सुरू करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा काही खूप मोठा पसारा नाही आहे, काही खूप मशिनरी घ्यायची नाही आहे किंवा काही प्लांट अँड बिल्डिंग असं काही नाही आहे. एक ऑफिस जिथनं तुम्हाला हे सगळं ऑपरेट करता येईल, कॉम्प्युटर, 1-2 कॉम्प्युटर्स आणि काही ॲप्स किंवा सॉफ्टवेअर जे तुम्ही स्वतः एक्सेलमध्ये वगैरे पण करू शकता. आणि 4 ते 5 सुद्धा मुली तुम्ही जर हायर केल्यात सुरुवातीला आणि एक कोऑर्डिनेटर ठेवला आणि डॉक्टरशी आणि याच्याशी टायअप केलं जर फूड देणाऱ्याशी, तरी तेवढ्या सेटअपवरती हा व्यवसाय चालू होऊ शकतो. आणि सुरुवातीला अगदी 5 क्लायंट जरी तुम्हाला मिळाले ना तरी तुमचा ब्रेक इव्हन क्रॉस होऊ शकेल. मी इथे अंदाजे खर्च काढलेला आहे जो किती लागेल तो. फर्निचर, सेटअप, स्टाफ, पहिलं 1 ते 2 महिन्याचं सॅलरीची अमाऊंट तुमच्याकडे असली पाहिजे आणि बाकी जी काही छोटी मशिनरी आहे असा एक साधारण 3-3.5 लाखाचा मी खर्च काढला. आणि तुम्ही हे लक्षात घ्या, हा जो प्रोजेक्ट तुम्ही कोणाला सांगितलात मोठ्या एखादा बिझनेस इन्व्हेस्टरला तर तो नक्की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट द्यायला तयार होईल. प्लस तुम्ही मुद्रा लोनसारख्या गोष्टीसाठी सुद्धा अप्रोच होऊ शकता. अनेक गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत. आता तर महाराष्ट्र स्टेटने पण सुरू केलेली 10 ते 20 लाखापर्यंत विदाऊट सिक्युरिटी लोन देण्याला. तर तुम्ही लोन पण मिळू शकता, नाही तर तुम्ही स्वतःचे थोडेसे पैसे टाकून हे चालू करू शकता. आणि याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे ते म्हणजे मार्केटिंग करणं. याच्यामध्ये सोशल मीडियाचा वापर करणं, हॉस्पिटल्सशी टायअप करणं आणि अशा ठिकाणी म्हणजे परदेशात जे गेलेले आहेत मुलं, अशी ठिकाणं शोधून काढून त्यांची नेटवरनं लिस्ट काढून त्यांच्याकडे पॅम्पलेट्स वगैरे पाठवणं. कारण खूप लोकांना माहिती म्हणजे ही गरज तर आहेच आहे खूप लोकांची, पण त्यांच्यापर्यंत अशी सेवा उपलब्ध आहे ही माहिती पोचली पाहिजे. ती जर पोचली तर 100% याला सबस्क्राईब, कारण असेही मुलं खर्च करतातच आईवडिलांसाठी. मग जर त्यात त्यांना ही निश्चिंतता मिळत असेल तर ते का नाही करणार याच्यात. आणि याला जोडून तुम्हाला अनेक गोष्टी याच्यामध्ये जोडता येतील, जसं की देवदर्शनच्या टूर्स आहेत, तुम्ही फिजिओथेरपी त्यांना देऊ शकता, काउन्सिलिंग देऊ शकता आणि बऱ्याच गोष्टी. तर ते तुम्ही तुमच्या कल्पनेने काय डेव्हलप कराल तसं तेवढं ते डेव्हलप होऊ शकेल. आणि याचे फायदे तुम्ही विचार करून बघा काय काय आहेत. एक तर सामाजिकदृष्ट्या अतिशय अर्थपूर्ण आहे आणि ही सतत गरज असलेली सेवा आहे. कमीत कमी गुंतवणुकीमध्ये याचा स्कोप अनंत आहे, म्हणजे कितीही तुम्ही वाढवू शकता. मुलांना तुम्ही रोजगार देऊ शकता, आईवडिलांना समाधान देऊ शकता, त्यांचे ब्लेसिंग्स तुम्हाला मिळतील. मुलांची जी आईवडिलांची चिंता करणे आहे ती चिंता तुम्ही दूर करू शकता आणि मातापित्यांचा पण आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतो याच्यामध्ये. आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आता AI मुळे ज्या लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, टेक्नॉलॉजी चेंजमुळे जे अचानक मोठमोठे सेटअप आहेत ते एकदम झिरोला येत आहेत, अशी कोणतीही भीती याच्यामध्ये नाही. हा टेक्नॉलॉजी ड्रिवन नाही, हा सेवा गोष्टीवर आधारित व्यवसाय आहे. कितीही टेक्नॉलॉजी बदलली आणि काही झाली, कुठेही गेली तरी या व्यवसायाला तेजी, मंदी, AI वगैरे यांनी काही फरक पडणार नाही. त्यामुळं हा व्यवसाय सतत फ्लरिश होणार आहे. तुम्ही थोडा विचार करून बघा, एक 8 ते 10,000 रुपये सबस्क्रिप्शनचे जर 10, 15, 20 क्लायंट तुम्हाला मिळाले, 20 क्लायंट मिळाले तरी सुद्धा तुम्हाला 2 लाखाचा रेव्हेन्यू तयार होतो. 2 लाखाच्या रेव्हेन्यू तुमचा खर्च जास्तीत जास्त ₹1,00,000 पुढे जाणार नाही, सॅलरी इन्क्लूड करून. थोडा विचार करून बघा, ही संकल्पना अतिशय चांगली आहे. तर आणि या संदर्भात तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आणखीन काही माहिती चर्चा करायची असेल, काही कुठलं मार्गदर्शन पाहिजे असेल, प्लॅनिंग फ्रेमवर्क करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मला. मी सगळ्या प्रकारची याच्यामध्ये सक्रिय मदत करायला तयार आहे.
नक्की विचार करा. ही खूप छान कॉन्सेप्ट आहे आणि एक स्टार्टअप होऊ शकतो. याचा स्कोप आधी शहरात सुरू करून मग राज्यात, देशाभरात सुद्धा तुम्ही ही चेन तयार करू शकता. विचार करा आणि जरूर संपर्क करा आनंद मंत्रेला. धन्यवाद.